नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातील सराव संच 7.2 बघणार आहोत। याच्यामध्ये एकच प्रश्न आहे आणि आता तो पूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सराव संच 7.1 हा 2 व्हिडिओमध्ये बनवलेला आहे आणि त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा त्यांनी प्रश्न काय दिला आहे, पुढील प्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा। तर आता प्राथमिक सामग्री म्हणजे काय किंवा दुय्यम सामग्री म्हणजे काय हे ज्याचं उत्तर असेल त्यावेळेला मी तुम्हाला ते समजावून सांगते। त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरीची माहिती गोळा करणे। आता याचं जे उत्तर आहे तर ते कशामध्ये मोडतं, तर ते प्राथमिक सामग्रीमध्ये मोडतं। आता प्राथमिक सामग्री म्हणजे काय, प्राथमिक सामग्री याचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते। तर प्राथमिक सामग्री म्हणजे जेव्हा एखादा अभ्यासक ठराविक उद्देशाने योजना आखून सामग्रीचे स्वतः प्रत्यक्ष जाऊन संकलन करीत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक सामग्री असे आपण त्याला म्हणतो। ठीक आहे, म्हणजे ही प्राथमिक सामग्री ज्यावेळी तुम्ही काढता त्यावेळी तिथे व्यक्ती स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो आणि तिथले काय करतो, तो माहिती गोळा करतो, त्याला आपण प्राथमिक सामग्री असे म्हणतो। ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, तर प्राथमिक सामग्री हे त्याचं उत्तर असणार आहे। आता दुसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया काय आहे ते। दुसऱ्या प्रश्नाचं बघा, म्हणजे प्रश्न काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातील नोंदींवरून माहिती गोळा केली। आता हे कसं येणार आहे, तर हे दुय्यम सामग्रीमध्ये आपल्याला मोडतं हे सगळं। दुय्यम सामग्री म्हणजे काय, तर बघा दुय्यम सामग्री म्हणजे काही परिस्थितीत वेळ व साधनांच्या अभावामुळे व्यक्तिशः सामग्रीचे प्रत्यक्ष संकलन करता येत नाही, अशा वेळी कार्यालयीन दस्तऐवजात प्रसिद्ध झालेली सामग्री किंवा सरकारी विभागात उपलब्ध असलेली सामग्री किंवा इतर ठिकाणी अहवालात शोध प्रबंध निबंध या स्वरूपात असलेली सामग्री आपण वापरतो, अशा सामग्रीला दुय्यम सामग्री असे म्हणतात। ठीक आहे, तर याचं थोडक्यात काय, तर आपण ज्या वेळेला दुय्यम सामग्री वापरतो तर त्याचं एवढं लक्ष ठेवा की याच्यामध्ये आपण काय करतो, कार्यालयीन दस्तऐवजामध्ये जी काही माहिती असते ती माहिती आपण काय करतो याच्यामध्ये वापरतो। प्रत्यक्षामध्ये तिथे जाऊन आपण माहिती गोळा करत नाही, तर तिथे जी काही कार्यालयामध्ये किंवा सरकारी विभागात जी काही माहिती उपलब्ध आहे ती आपण उपलब्ध माहिती या दुय्यम सामग्रीमध्ये वापरतो। त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ते आहे दुय्यम सामग्री। आता तिसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया। नांदपूर येथील प्रत्येक कुटुंबातील शालाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा केली। आता या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा केले, प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांनी माहिती घेतली, याचाच अर्थ ते प्राथमिक सामग्रीमध्ये येईल। ठीक आहे, उत्तर आहे याचं प्राथमिक सामग्री। आता चौथं बघा काय आहे सांगितलं आहे त्यांनी, विज्ञान प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन जंगलातील झाडांची पाहणी करून माहिती गोळा केली। इथं सुद्धा बघा प्रत्यक्ष शब्द, जिथं प्रत्यक्ष शब्द आहे ते समजायचं की ती प्राथमिक सामग्री आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा। आता त्यांनी काय केलं, प्रत्यक्ष जंगलात जाऊन त्यांनी झाडांची पाहणी केली आणि ती माहिती गोळा केली, म्हणजे त्याच्यामुळे हे सुद्धा प्राथमिक सामग्रीमध्ये याचं उत्तर येणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये बघा प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्रीचं वर्गीकरण केलं जातं। तर थोडक्यामध्ये आपण 3 पॉईंट्स प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्रीचे बघूयात। आता प्राथमिक सामग्रीमध्ये बघा पहिला पॉईंट येतो तो म्हणजे संकलन करण्यास जास्त वेळ लागतो। ठीक आहे, हा पहिला मुद्दा झाला। आणि दुय्यम सामग्रीमध्ये काय होतं, तर त्वरित उपलब्ध होऊ शकते। म्हणजे बघा प्राथमिक सामग्रीमध्ये जसं की आपण एका शाळेला भेट दिली आणि तिथं काय केलं, आपण विद्यार्थ्यांची संख्या आपण प्रत्येक इयत्तेतली विद्यार्थ्यांची संख्या जर आपण मोजत बसतो तर आपल्याला टाईम लागेल, पण ते जर आपण विद्यार्थी म्हणजे शाळेच्या एखाद्या कार्यालयास भेट दिली जर आपण रजिस्टरमध्ये जर चेक केले की टोटल विद्यार्थी संख्या किती आहे तर ते आपल्याला ताबडतोब तिथे कळते, कारण का तिथे तो आकडा मेन्शन असतो। त्याच्यामुळे प्राथमिक सामग्रीपेक्षा दुय्यम सामग्री ही कमी वेळेमध्ये पूर्ण होते। त्यानंतर दुसरा मुद्दा येतो बघा प्राथमिक सामग्रीमध्ये की अद्ययावत व तपशीलवार असते। म्हणजे आता बघा आपण फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष तिथे पाहणी करतो, त्यामुळे आपल्याला जो करंटची सिच्युएशनची आपण म्हणतो म्हणजे सध्याची जी सिच्युएशन आहे ती पटकन आपल्याला समजण्यास मदत होते। आणि हे जर दुय्यम सामग्रीमध्ये जर आपण बघितलं
तर पूर्वी संकलित केलेली माहिती घेतल्यामुळे ती अद्ययावत असतेच असं नाही, म्हणजे त्यांच्याकडे तो डाटा असतो बरोबर. समजा एखाद्या शाळेचा पट आपल्याला एका रजिस्टरमध्ये दिसतो, परंतु तो जर आपण महिन्याने जर बघितला तर त्यांनी चेंज केला असेल का नाही हे आपल्याला कळत नाही, कारण का महिन्याभरात काहीतरी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं त्याच्यामुळे तो आकडा वाढलेला असतो. त्याच्यामुळे ते जे रजिस्टरवरची जी माहिती आहे ती अद्ययावत केलेली असतेच असं नाही आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा असा असतो प्राथमिक सामग्रीमध्ये की अचूक आणि विश्वसनीय असते. म्हणजे आता आपण तिथं प्रत्यक्ष भेट देतो त्याच्यामुळे आपल्याला खरं काय खोटं काय आहे किती परफेक्ट माहिती आहे हे आपल्याला समजतं. त्याच्यामुळे हा प्राथमिक सामग्रीचा फायदा आहे. आणि तेच जर दुय्यम सामग्रीमध्ये जर आपण बघितलं तर ही कमी विश्वसनीय असू शकते. ठीक आहे, म्हणजे जो डाटा जो त्यांनी कलेक्ट केलेला असतो तर ते काय असतं त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, ते कमी जास्त प्रमाण जे आहे ते त्याच्यामध्ये नक्कीच असतं. त्याच्यामुळे हा फरक आहे प्राथमिक सामग्रीचा आणि दुय्यम सामग्रीचा हा फरक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा सराव संच 7.2 याच्यामध्ये 4 प्रश्न आहे. ठीक आहे, आता याचाच आपल्याला वापर पुढच्या सराव संच 7.3 मध्ये करायचा आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.